स्पीकर सर 17 दीस आमकां बजेटीचेर उलोवपाक सोदता. आतांच तुम्ही सगळ्यांनी आमच्या विजय बाबाचें आयकलां आसतलें. विजय बाबान बजेट अशी प्रेजेंट केला आमच्या लोकांक की म्हाका दिसता विजय बाबाचें विजन चॅक करचें पडटलें, नाजाल्यार अर्ली स्टेज कॅट्रॅक्ट जाल्लो आसा. कित्याक सगळे दुर्कट तेची बजेट जाल्ली आसा. म्हणजे त्यांनी अशें सांगलां की सगळे जितले वायट करपाक जाय गोंयाक इतलें आमच्या बजेटीन केल्लें आसा. विजय बाबान थोडे पॉयंट मांडला ते हांव एग्री करता. आता आमची जी ही बजेट आसा ती टोटल बजेट आमचो जो टोटल एक्सपेंडिचर आसा तो 26,000 crores आसा. मुतलो रिपेमेंट डेप्ट आसा तो 1,923 crores आसा. म्हणजे नेट एक्सपेंडिचर जो आमचो आसा तो 24,500 crores आणि नेट रिसिप्ट आसा ती 20,262 crores. सो आमचो फिस्कल डेफिसीट आसा तो अराउंड 4,000 crores आणि तो 4.3%. हो जो 4.3% आसा कंपेर्ड टू सेंटर इट इज बिट ऑन द हायर साइड. आता एक्सपेंडिचराक आमचे दोन हेतून येता, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल आउटले. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर डेफिनेटली आम्ही कमी करू शकना, पण कॅपिटल आउटलेन जो आसा, जो स्पेंडिंग आसा तो कमी जाल्लो आसा. पण इतले आसून आमचे जे सगळे जे चडशे जो आमचे स्पेंडिंग केल्लो आसता सेक्टर वायज तो आमच्या मुख्यमंत्र्यान माननीय मुख्यमंत्र्यान सगळ्या डिपार्टमेंटांक म्हणजे ही हॅज ट्राय टू टच एवरी डिपार्टमेंट. मेन कशें आसा एज्युकेशन. आज खंयचेय जर स्टेट इम्प्रूव जावपाक जाय थंय एज्युकेशनाचेर भर दिवपाक जाय आणि एज्युकेशनाचेर अराउंड 16% इन्क्रीज केल्लो आसा. दुसरे हेल्थाचेर इतली काळजी घेतलेली आसा. जे पयलींचे स्किमी आसा हेल्थाचे DDSY बी ते चालू दवरलेले आसा. नवे कॅन्सर हॉस्पिटल येवपाक जाय ताच्या खातीर प्रयत्न केल्लो आसा. आणि तिसरे आसा ते इन्फ्रास्ट्रक्चराचेर अराउंड 25% हायर बजेट एलोकेट केल्ली आसा. हातून एकूच फक्त जो एग्रीकल्चराचेर आसा तो तेंच्यांनी कमी स्पेंड केला. म्हाका एकूच सांगपाक सोदता की जर गोंय आमचें स्वयंपूर्ण जावपाक जाय जाल्यार शेतकरी हो आमचो एक कणो आसा आणि एक शेतकाराचो चलो आसतसून हांव सांगू शकता शेतकाराचे प्रॉब्लेम कितें आसता. आज आमी सरकार तांकां सपोर्ट प्रायस बी दिता. आम्ही सपोर्ट प्राइस त्यांचो पोरू जो नाल्लाचेर 12 रुपया असलो तो 15 रुपया केला, काजीचेर 120 रुपया आसलो तो 150 रुपया केला. अंदू इम्प्लिमेंट केला. पण 4 दीस पयलीं हांव म्हज्या गांवांत वचून गेल्लो आणि थंय हांव हे वाडटालो एग्रीकल्चर डिपार्टमेंटची झाडां वाडटालो. थंय म्हाका खुद्द शेतकऱ्यांनी सांगला की अंदू आमी शेतां करूं ना. आतां कित्याक करूंक ना तर दोतोर म्हणपाक लागलो आमी पोरू ज्योती भात घातलेले. हांव भायले बार मार्केटान 25 रुपयांनी विकले. सगळो हिशोब केलो जाल्यार ते आमकां परवडना. हेचोच अर्थ जो भाताचो प्रायस सपोर्ट प्रायस 20 रुपयांनी जो 22 रुपया केला तो परवडचो ना. 22 रुपयापेक्षा तो वाडोवचो पडटलो. ना जाल्यार कितें जातलें हे आमचे शेतकरी जे भाव आसात ते हळूहळू शेतकरी कमी जातले. अंदू दर एक 10 शेतकऱ्यांनी कमी केला. मागीर खूब एक टायमाक आमच्या बिचोलेन अर्दी बिचोली शेती करताली. आज फक्त बिचोले म्हज्या कॉन्स्टिट्युएन्सीन 2च गांव शेती करता, मेणकुरे आणि साठ. हे सुद्धा कमी जातले आणि हो पिक्चर सगळ्याक आसा. सो शेतकऱ्यांक सपोर्ट करप हो इम्पॉर्टंट आसा. जशें हेल्थाचेर बाकीच्या हाचेर स्पेंड केला तसो शेतीचेरय सप्लाय करप इम्पॉर्टंट आसा. दुसरी बजेट वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन ताचेरय 5% कमी जाल्ली आसा. वॉटर सप्लाय इज व्हेरी इम्पॉर्टंट. आमी आतां कितें म्हणटा हर घर जल म्हणटात. केन्ना केन्ना कशें पायपलायन आसता पण थंयसर उदक नासता आणि वॉटर उदक रस्तो आणि लायट हे बेजीक नीड आसा. सो हे निडांची गरज आसा. सॅनिटेशन इक्वली इम्पॉर्टंट आसा. जर सॅनिटेशन सारकें जावंक ना जाल्यार हेल्थाक फुडें इश्यू जावपाक शकता. आमचे मायनिंगाचो इश्यू आतांच म्हटला तशें मायनिंग कंपनी सुरू जावचे ना. म्हाका जस्ट सांगपाक जाय आमच्या बिचोलेन मायनिंग आसा. ऑलरेडी मायनिंग सुरू जावपाचें. इनफॅक्ट आमचे बिचोलचे पब्लीक हियरींग मायनिंगेचे 13 ऑगस्टाक फुडल्या म्हयन्यान आसा आणि ते जर हियरींग जालें सगळें क्लियर जालें EC जालें जाल्यार मायनिंग आणि एक 2 ते 3 म्हयन्यान म्हज्या बिचोलेन तरी सुरू जातले. ती म्हाका दिसता एका कंपनीक सेजा कंपनी मेळ्ळा आनी मायनिंगाच्यान ऑलरेडी गव्हर्मेंटाक 3 कंपनीक ऑलरेडी तांच्यांनी डिपॉझिट केल्या पयशे 45 crores ईच. सो अराउंड 135 crores ऑलरेडी आमकां गव्हर्मेंटाक रॉयल्टी मेळ्ळा. जशें आमचो आतांच म्हणटालो म्हजो कलीग म्हणटालो विजय की मायनिंग सुरूच जावचें ना. आतां जर सुरू जावचें ना जाल्यार हे कंपनी पयशे कित्याक दितले आसले. हे आतां सुरू जातले मरे.
ह्या बजेटात 3 महिन्यात मायनिंग सुरू जाता मेळटले मरे जातले मरे सो मायनिंग सुरू जातले म्हणजे कशें आसा न्ही सगळेच नेगेटिव्ह पिक्चर दिले म्हणून जायना स्किमी जर तुम्ही सांगशात जाल्यार प्रत्येक डिपार्टमेंटान स्किमी आसात अशें खंयचे डिपार्टमेंट टच करूंक ना अशें ना तो एक तुका शेतकरी जावं एक फिशर फोल्क जावं परत तुका प्रत्येक एनिमल हजबंड्रीन जावं प्रत्येक मायन्सान आसा प्रत्येक कडेन आसात आतां जी लेटेस्ट स्कीम आसा ती अप्रेंटिसशीप स्कीम आसा अप्रेंटीस जे आतां अपॉइंट केल्ले आसात हे आमच्या सीएमान हे पयलीं सांगलेले आनी आज ते खरें करून दाखयले कालच 4 दीस पयलीं अरावंड 9,000 लोकांक ऑलरेडी अपॉइंटमेंट लेटर्स दिल्ले आसात आनी हातून हे कित्याक केल्ले आसा तर अनएम्प्लॉयमेंट इश्यू हो मेजर आसा प्रत्येक जाण आमी सगळे आमदार फेस करता आसात आनी हांगा हे जे आसा दिल्ले जे अप्रेंटिसशीप स्कीम दोनूय गव्हर्मेंटान आनी प्रायवेटान दिल्ली आसा हांव एकूच रिक्वेस्ट करता सीएमाक की हे अप्रेंटिसशीप जे एका वर्साक घेतलेले आसा जेन्ना गव्हर्मेंट आपल्या जॉबांचो आर करतलो तेन्ना तातूंत स्ट्रिक्ट एक क्लॉज आसपाचो की कॅन्डिडेट शूड हॅव डन 1 year अप्रेंटिसशीप सो त्यामुळे ह्या भुरग्यांक फुडें जॉबाचो चान्स हे जातलो आनी ही स्किमूय रावतली आनी जशी अंदू जाल्या तशी एवरी इयर ही रिपीट करपाची सो दॅट भुरगो कोण बेकार रावचो ना दुसरें कितें जातलें अप्रेंटिसशीप जावन ह्या भुरग्याक बेकार रावलो काय ताची तकली सगळ्याक भोंवता तो एकदा कामाक गेलो काय ताका कामाची आवड जातली आनी ही वील अर्न समथींग वायल ही इज लर्निंग सो डेफिनेटली ताका दिसलें की 1 वर्स काम करून हो जॉब ही इज नॉट फिट नेक्स्ट टायम ही कॅन दुसरें काम कितें तरी सोदूं शकता सो अनएम्प्लॉयमेंट रिड्यूस करपाक हाची कितलेशेच फायदो जातलो आमच्या कडेन सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आसा अंदू कितल्या वर्सांनी पयलीं आमचे पर्पल फेस्टिवल केले आनी हे एप्रिशिएटेड बाय एवरीबडी आता केन्ना केन्ना आमचे ऑपोजिशन इव्हेंट म्हणून ताचेरय चडटात सो हांव लास्ट टायमूय सांगलेले इव्हेंट म्हणून त्या पर्पल फेस्टिवलाचेर तरी चलू नाका हे पीएम आमचे माननीय पंतप्रधान मोदीजीन सुद्धा एप्रिशिएट केल्ले आसा आमचो सोशल वेलफेअर डिपार्टमेंट मिनिस्टर तो खरेंच हे बरें काम करता आनी ह्या भुरग्यांक इनफॅक्ट हांव फुडें वचून सांगता केरला गव्हर्मेंटान जी भुरगीं स्पेशल चायल्ड आसा तांच्या पेरंट्सांक म्हयन्याक 16 वरां रिलॅक्सेशन दिला सो दॅट धीस पेरंट कॅन स्पेंड मोर टायम विथ दियर स्पेशल चायल्ड हे आमच्या मिनिस्टरान आनी माननीय मुख्यमंत्र्यान कन्सिडर करपाचे कित्याक हो जो पेन आसा न्ही स्पेशल चायल्ड आसपाचो हो फक्त त्या पेरंट्साकूच कळूं शकता आमी कागदार वाचले पेपरार वाचले म्हणून कळूं शकना म्हाका दिसता हे पर्पल फेस्ट कंटिन्युअस रावतले आनी आमचो माननीय मुख्यमंत्री सपोर्ट करतलो आता ही इतली बरी गोष्ट असली ही म्हाका दिसता आमच्या ऑपोजिशन एमएलएन ही तरी प्रेज करपाची दुसरी आसा ती मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा ही जी यात्रा आसा प्रत्येक मनशाक दिसता की आपूण एक सर्टन टायम रिटायर जालो की एक प्रत्येक मनशाक कशें आसता एक भंय आसता गॉड फियरिंग आसता देवाचें दर्शन घेवचें पण कांय लोकांक तांचे बजेटी मुळे किंवा तांचे घरा कडेन तूं जाण एकदा जाणटो जालो रिटायर जालो काय भुरगीं आपल्या हितून दिसा वचोंक शकना सो ही स्कीम म्हाका दिसता टेम्पररी बंद जाल्लेली आसा ती रिक्वेस्ट करता मिनिस्टराक परत सुरू करची आमच्या कितल्याशाच जाणट्यांक त्यांची जी इच्छा असली कोणाची वचपाची दर्शनाक ती पुरी जातली आणि ती करपाची गरज आसा इन शॉर्ट आमच्या जी प्रत्येक स्किमी जे पयली असले ते सगळे स्किमी रिटेन केल्ले आसा खंयचे स्किमी बंद करूंक ना आणि इतले करून जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केला तो तुम्ही पळोवंक शकतात आणि आता मोपा एअरपोर्ट केला सो डेफिनेटली आमचो जो रेव्हेन्यू आसा तो डेफिनेटली 36% आणि 2 वर्सांनी वाडटलो विच दे विल शेअर विथ अस स्पोर्ट्सान आम्ही नॅशनल गेम्स ऑर्गनायज करतले हे नॅशनल गेम ऑर्गनायज केल्यामुळे आमचे गोंयचे कितलेशेच तरुण भुरगे स्पोर्ट्सा कडेन आनीक अट्रॅक्ट जातले दे विल गेट एक्सपोज टू नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर्स आणि तांकां स्फूर्ती मेळटली त्यामुळे आनीक स्पोर्ट्समॅन तयार जातले म्हजी एकूच रिक्वेस्ट आसा हाचे की प्रत्येक तालुक्यान एक बरो स्पोर्ट्स ग्राउंड करपाचो जर गव्हर्मेंटान आपूण करू शकना जाल्यार पीपीपी मोडाचेर करपाचो त्याच्यामुळे कितें जाता एक बिचोलचो भुरगो आसा आज आमच्या बिचोलेन कितलेशेच भुरगे स्टेट लेवलाक खेळटा पण तांकां जर
ट्रेनिंग घेतलो तांकां जर कोच जाय जाल्यार तांकां मुद्दाम बिचोलच्यान म्हापसा पेड्यान येवचें पडटा किंवा पणजेन त्यामुळे तांचो मेंढकुऱ्यांचे ग्राउंड मेंटेन केलं मरे तुम्ही हय सर सो त्यामुळे तांचो जो टायम वता सो तो टायम तांचो कमी जातलो आणि खुबशे जाण कशें आसता ट्रॅव्हलिंग अप अँड डावन ऑल्सो तांकां खर्च जाता तोय रिड्यूस जातलो सो प्रत्येक तालुक्यान एक बरो स्पोर्ट्स ग्राउंड आसपाचो आज आमचे हेल्थूय इम्पॉर्टंट आसा सो त्यामुळे जे जिम आमी घालता पंचायत लेवल किंवा सिटी लेवल ते जिम घालपाचे आणि ते मेंटेनय करपाचे आताच म्हाका स्पीकर साहेबान कशें विचारला त्यांच्या टायमा वखदार आमच्या मेणकुऱ्यान ग्राउंड आशिल्लो त्यामुळे तुमकां हांव इतलें सांगता स्पीकर साहेब त्या ग्राउंडाचेर आयज सदां गेमी आसा फॉगॅट भुरगे आयज वेटरन्स म्हणून तांच्यांनी एक क्रिकेट क्लब फॉर्म केला आणि ते हे वेटरन्स एक कांयच ना म्हटल्यार 2 ते 3 महिने येयल्ले संडे खेळटात अबोव 60 इयर्स आणि फक्त ते आपुणच मेणकुरचेच खेळनात तर सबंद बिचोले तालुका बिचोलच्या भायल्या लोकांक आफता इमॅजिन हो जर ग्राउंड त्या मेणकुऱ्या गांवांत नसलो म्हाका दिसना हे वेटरन रिटायर्ड असले ते खंयच्या तरी ग्राउंडार खेळपाक वतले तेच धर्तीर सांगता हांव प्रत्येक तालुक्यान एक बरो स्पोर्ट्स ग्राउंड जावपाचो आज कितें आसा हेल्थ इम्पॉर्टंट आसा आणि हेल्थ इम्पॉर्टंट म्हणजे आमी वी शूड नॉट लूक एट ओनली ट्रिटमेंट पार्ट ऑफ इट पण तांचो पयलींचो म्हणजे तांकां तो डिजीज जावपाक जायना प्रिव्हेंटीव पार्टाचेर पळोवंक जाय आणि प्रिव्हेंटीव पार्टाचेर जर पळयत जाल्यार स्पोर्ट्साक हेल्प करपाक मदत आसा आज स्विमींग पूल तालुक्याक लेवलाक एक जावपाची गरज आसा स्विमींग इज गुड एक्सरसाइज आज बिकॉज ऑफ ऑल दीस स्ट्रेस आज आमकां जर डायबिटीज हायपरटेन्शन वी आर गेटिंग एट यंग एज म्हणजे 25 वर्साचो 30 वर्साचो 40 वर्साचो म्हणजे 40च्या वरती हांव केन्ना केन्ना कॅबिनान पेशंट तपासतना म्हणटा की हांगा जर आमी 6 जाण बसता कितले जाणांक डायबिटीज प्रेशर आसता जाल्यार भितले 50% आसता जर हे प्रिव्हेंट करपाक जाय जाल्यार तांकां बरो स्पोर्ट्स ग्राउंड दिया लेट देम बरो स्पोर्ट्स ग्राउंड आसले ते वॉकिंग करतले स्विमींग करतले बॅडमिंटन खेळटले भुरगे प्रमोट जातलेच बट टू हेल्थ मेंटेन करपाक स्पोर्ट्साचो इक्वली हेल्प करपाची गरज आसा एज्युकेशनान मुख्यमंत्री गुरु दक्षिणा स्कीम आसा त्या खातीर सो ते स्कीम जी आसा न्हू हाच्यामुळे ती मुख्यमंत्री वसिष्ठ गुरु पुरस्कार अवॉर्ड टीचर्स आसा सो हे सगळे स्किमी कित्याक तर भुरग्यांक प्रमोट करपाक टिचरांक आनी बरें शिकोवपाक त्यामुळे तांकां ही सगळी तांकां मेडल्सां मेळटली पंचायतीन सगळी सॅलरीज ऑफ पंचायत जे हे आमचे सरपंच आसा डेप्युटी सरपंच आसा पंच तांचो फंड वाडयल्लो आसा सो तांचो फंड वाडयल्या कशें जातलें तांकां की बाबा चल आपूण पंच जावया सरपंच जावया अल्टिमेटली कितें आसा कितेंय जरी काम केलें आज आमकां सुद्दां MLA आज कदाचित आमकां जर सॅलरी नसली जाल्यार आमी चिंततले आसले आपलो सगळो धंदो येवन धंदो सोडून हे कित्याक करुया म्हजो संवसार कसो चलतलो कदाचित आज आमकां बरी सॅलरी आसा त्यामुळे आमकां कामय करपाक बरें दिसता गव्हर्मेंटय आमकां मोटिवेट करता कित्याक गाडी म्हणजे पेट्रोल दिता डिझल दिता सो अशे फॅसिलिटी हे फक्त कितें केलां हांव आमचे ऑनरेबल CMाचे कित्याक मानता तर फक्त त्यांनी फॅसिलिटी आपणाक गावता किंवा आमच्या MLAंक गावता म्हणजे तितक्या पुरती रावंक ना तर एकदम लोकल रिप्रेझेंटेटिव्ह खालच्या लेवल म्हणजे पंच सरपंच तांकां सुद्धा बेनिफिट पास केल्लो आसा हे सगळ्या हितून प्लस जिल्हा पंचायतीकय त्यांनी फंड्स दिल्ले आसात न्यू आणि रिन्युएबल एनर्जी जी सोलर पॉवर जनरेशन आसा कॅपॅसिटी अप टू 300 मिलीवॉट इन्स्टॉलेशन पायलट प्रोजेक्ट केला फॉर जनरेशन ऑफ ग्रीन हायड्रोजन म्हणजे न्यू आणि रिन्युएबल जर एनर्जीचेर तू जर सर्टन रिफॉर्म जर यूज केले जाल्यार सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा तुका 0.5% तुका जो GSDP आसा ताचेर फिस्कल डिफिसिटान ऍड करता हँडिक्राफ्ट टेक्सटाईल आणि कॉयराचेर ₹32.85 crore फॉर ट्युशन टू स्टायफंड टू नीडी कुणबी हँडलूम व्ह्युअर्स अँड ट्रेनिंग आता हांव हे कित्याक सांगता इवन जे आमचे सदांच आमचो मुख्यमंत्री म्हणटा की स्वयंपूर्ण जावपाचे आत्मनिर्भर जावपाचे एकदम समाजातल्या निमाण्यांतल्या निमाण्या घटकाक पावपाचे म्हणजे हे खिच्याच घटकाक सोडूंक ना की तांकां सुद्दां बाबा बेनिफीट गावपाक जाय हे सगळे केल्ले आसा आज आमी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT डिपार्टमेंटा मार्फत जे स्पेशली जी आमची शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब भुरगीं आसा तांकां आज आमी फ्री कंप्युटर कोर्सीस दिता फॉर 6 months तांकां आमी फ्री ट्रेनिंग दितात आणि जी टॉपर्स आसात
प्रत्येक स्कुलांतली दोग जाणां तांकां आमी फ्री लॅपटॉप स्कीम दितात आनी हे सगळे स्कीम हे मेंटेन करतात. फिशरीच्या अंडर अपग्रेडेशन ऑफ शाफोरा एंड कोर्तालीम जेटी प्लस 10 युनिट रिवर केजीस प्रमोटिंग न्यू फिश फार्मिंग टेक्नॉलॉजी. आज आमकां गोंयकार खबर आसा नुस्त्या शिवाय कशेंच जायना. सो त्या खातीर ते नुस्तें आमी आमकांय खावपाक जाय आनी एक्सपोर्ट करपाक जाय हाच्या खातीर आमी करता. आर्किसाच्या अंडर ₹1 लाख पर इयर मुख्यमंत्री पुराबिलेक प्रकाशन योजना. सो त्यामुळे एनकरेजिंग रिसर्च जे कोणाक रिसर्च करपाक जाय आर्कोलॉजीन ताच्या खातीर करता. म्हणजे म्हाका दिसना अशें की बाबा ह्या बजेटीन कोणाकच सोडला अशें दिसना. कोणाक रिसर्च करपाक जाय रिसर्च कर, बिझनेस करपाक जाय बिझनेस कर. अनएम्प्लॉयमेंट कोणाक दिसता आपणाक जॉब हो सरकार दिना जॉब काय करिना कित्याक उलयतानाच केन्ना केन्ना थोडे अशें उलयतात ते कांयच करूंक ना सरकारान अशें प्रत्येकाक दिसता. म्हाका केन्ना केन्ना दिसता लोकांनी हातून कितलो बेनिफीट घेवपाचें हे लोकांनी चिंतपाचें. तांकां जर केन्ना आनी हे सगळे बेनिफीट घेवपाक प्रत्येक गांवांत शेनवारचो आमचो स्वयंपूर्ण मित्र आसता आनी हो जो स्वयंपूर्ण एक ऑफिसर आसता तो जुनियर स्केल ऑफिसर आसता नाल्यार ग्रेड 1 ऑफिसर. सो हाच्या कडेन सगळे हे इन्फॉर्मेशन गावता आनी दे आर रियली डुईंग गूड जॉब. हांव पळयला पर्सनली जे नवे स्किमी येता. इनफॅक्ट एप्रेंटिसशीप जी स्कीम जाली ती गोंयभर जर फर्स्ट कोणी जर घेतली पंचायतीन जाल्यार हांव म्हाज्या मेणकुरच्या पंचायतीन घेतली आनी त्यामुळे त्याचे अवेअरनेस केल्ले आसा प्रोग्राम घेवन. आनी हे आय कूड डू बिकॉज ते स्वयंपूर्ण मित्र आसता त्यांनी अपडेट केले म्हाका सर अशें अशें आसा आमी घेतल्या लोकांक खूब बेनिफीट जातलो. सो त्यामुळे लोकांनी हेचो जास्त बेनिफीट घेवपाचो. आमी आतांच म्हटले कशें आमचे जे जीएमसीचे जे सीट आसात ते वाडलेले आसा. सो पयलींचे आमचे जीएमसीचे जे क्लासरूम आसले ते ल्हान आसले. सो त्या खातीर नवे लेक्चर हॉल बांदपाक 30.74 crores जीएमसी लेक्चर हॉल बांदपाक हे केला. आमचे जे रेस्पिरेटरी टीबी हॉस्पिटल असले जे तांबडे मातयेर आसा ते जुने जाल्ले आसा. हांव ह्या हॉस्पिटलान काम केलां हे क्लासरुमान बसला ताच्या खातीर अरावंड 160 crore अलॉट केल्ले आसा. आज ब्लड बँक ही व्हेरी इम्पॉर्टंट जाल्ली आसा. पॉप्युलेशन वाडलेलें आसा सर्जरीज वाडल्या आसल्या आनी आज सर्जरीज वाडल्या मुळे डेफिनेटली ब्लडाची खूब गरज आसा. सो ब्लड बँके खातीर 10 crore अलॉट केल्ले आसात. जी आता आमच्याकडे हे आसात आयुष्य इंटिग्रेटेड हॉस्पिटल इन साऊथ गोवा येतले कुडचोरीम कम्युनिटी हेल्थ सेंटरा खातीर 68 crores हे केल्ले आसात. प्लस ऑफिशियल लँग्वेज जी आसा न्ही ताच्या खातीर गोवा भाषा भवन बांदच्या खातीर 9 crores केल्ले आसात. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटान तर आमी जाणा फुडल्या 25 वर्सांक उदकाचो खूब इश्यू जातलो. हाच्या खातीर आमच्या सरकारान आता धरत प्रयत्न सुरू केल्ले आसा आनी त्याचोच भाग म्हणून आमचे साळांतले हाचेर थिसर एक 350 कोटी म्हणून बराज घालतले आनी ह्या बराजातले हे जे वॉटर आसा ते साळांतल्यान आमच्या आमठाणा डॅमाचेर वरतले आनी आमठाणा डॅमांतल्यान हे जे नॉर्थ गोवाक आसा ते सगळे म्हणजे पर्वरी बार्देशाक वयतले आसा. सो अशें फक्त आमी एका वर्साची प्लॅनिंग करना तर फुडल्या 25 वर्साचे प्लॅनिंग फुडल्या 25 वर्सांक कितले उदक जाय हाचेर आमी म्हणजे आमचो सरकार हे काम करीत आसा आनी तेचें ऑलरेडी काम सुरू केला की हे भाशण ना आता ह्याचेर आसा. हांव तुमकां सांगलें हेचे 350 कोटी साळान जी बराज घालतले ऑलरेडी फावंडेशन स्टोन जाल्ले आसा. सॉयल टेस्टिंग जाल्ले आसा. कॉन्ट्रॅक्टर सगळी वर्क ऑर्डर अलॉट जाल्ली आसता. काम ऑलरेडी सुरू जाल्ले आसा. अजून कितले वेळ जाय? अजून 5 मिनटां. सभागृहाचे कामकाज 10 मिनटांनी वाडयता. ॲट द सेम टायम आमची जी आर्किओलॉजी आसा पयलींची आमचे पयलींची देवळां आसात. हाल्लीच आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटा मार्फत ते सप्तकोशेर टेम्पल आसा ते ताचेर खर्च करून ते रिस्टोर केल्ले आसा. म्हणजे कशें आसा आमची जी पयलींची हिस्ट्री आसा ती रिटेन करच्या खातीर आमी तितलेच हे आसा. 40 कोटी रिस्टोरेशनाक काबदीराम फोर्ट एंड सेंटर फॉर आर्ट एंड आर्किओलॉजी एट वेर्ना केल्ले आसा. पण डेव्हलपमेंट ऑफ चांदोर चांदोर ती हेरिटेज विलेज केल्ले आसा. 20 कोटी जी टेम्पलां डिमॉलिश जाल्ली ड्युरींग पोर्तुगीज टायम ती केल्ली आसा आनी हे पोरू मुख्यमंत्र्यान अनाउन्स केले आनी ऑलरेडी प्रॅक्टिसीन हाडलेले आसा. आमचे जे सेटलमेंट आनी लँड रिकॉर्ड्स आसा हे रिकॉर्ड्स केन्ना केन्ना सारखे ना दिसल्यामुळे तुम्ही खूप फावटी पेपरान वाचलेले आसतले. SITB हे केल्ले आसा ते
लोकांनी मॅन्युप्युलेट केल्ले आसा, कोणाचे कोणी जागा घेतलेले आसा. म्हणून हे रिकॉर्ड सारखे रावच्या खातीर सरकार हे रिकॉर्ड आता डिजिटलायझेशन करपाचो आसा. IT डिपार्टमेंटा मार्फत डिजिटलायझेशन करचो आसा. हाच्या खातीर सेंटरांतूय फंड घेतला, सरकारूय पयशे मोडटलो. त्यामुळे हे रिकॉर्ड फुडले 500 वर्सां अशेंच रिटेन जावपाक जाय. आणि हे जर रिटेन जाय जाल्यार कोणाची जागा एकामेकाक मॅन्युप्युलेट करपाक गावची ना. सो सरकार तेचेरय तितलोच सिरियस आसा. टुरिजमाचेर तर विचारू नका, आमी जाय तो प्रयत्न करता. पूण म्हाका एकूच सांगपाक जाय टुरिजमाक, आमचे केन्ना केन्ना ट्रॅफिक पुलीस जे आमच्या बाब मायकल लोबोन रेज केला, वी शूड बी ट्रॅफिक म्हणजे आमी ट्युरिस्ट फ्रेंडली आसपाक जाय. आता त्या ट्युरिस्ट फ्रेंडली म्हणून आमनी पर्सनली आमी आसून काय फायदो ना, सगळ्यांनीच आसपाक जाय. आणि सगळ्यांनी म्हणजे कितें मेन आमचे जे ट्रॅफिक पुलीस म्हणजे जो ट्युरिस्ट चडसो भोंवता, ट्रॅफिक पुलीस किंवा अदर पुलीस, हे केन्ना केन्ना कशें आसता रस्त्यार रावन कितली दिसाक चलना दितले आणि कितलो रेव्हेन्यू वाडयतले हेचेरच लक्ष दिवच्या पेक्षा तुमकां जर दिसले की तो ट्युरिस्ट ही इज नॉट म्हणजे केन्ना केन्ना ट्युरिस्टांक रस्तो बी खबर नासता, चुकोन नो एंट्रीन येता. पर्पजली येवप आनी चुकोन येवप हेतून खूब डिफरन्स आसा. आणि आय एम शुअर आमच्या ट्रॅफिक पुलिसांक इतकी वर्सां सर्वीस करता तांकां कळटा. पण जर चुकोन कोणी येयलो जाल्यार ताका समजप, पण ताका चुकोन आयलो म्हणून एक्सक्यूज धरून फायन दिवप ना. आणि जी मेसेज गेला आमच्या गोवा स्टेटीच्या भायर की बाबा गोव्यान खिची महाराष्ट्राची किंवा कर्नाटकाची गाडी येयली काय हॅरेसमेंट सुरू जाता. इनफॅक्ट केन्ना केन्ना वायट दिसता सांगपाक. म्हाका एक 8 दीस पयलीं बेळगांवच्या महापौरान फोन केलो आणि म्हाका रिक्वेस्ट केली, सर आमकां इतले कित्याक बेळगांवच्यान जर पयलीं येता जाल्यार केन्ना केन्ना दोड्या मार्गाच्यान येता न्ही, चॅकपोस्ट आसता, तर आमकां आमची गाडी पयलीं काय गाडी थांबयतात, आमकां हे ते विचारून कितें तरी त्रास करता, अशें जावपाचें न्हू. सो हांव रिक्वेस्ट करता की माननीय मुख्यमंत्र्यान हातून जे आमचे ट्रॅफिकाक आसा तांकां इन्स्ट्रक्शन दिवचें की तुमकां तांकां अशें टार्गेट दिवपाचें न्हू बाबा तुमी इतलो रेव्हेन्यू हाडा म्हणून. ऑन द टार्गेट दिवचें, यू मेक दीस पीपल हॅपी. आणि केन्ना केन्ना खरेंच जे कोण करता तांकां त्यो वायलेट करता, तुमी लिगली तांचेर एक्शन घेयात, तांकां फायन करा, इशू कांय ना. पण जर ट्युरिजम वाडपाक जाय ओवरऑल जाल्यार आमची जी इमेज आसा ती चेंज करपाक जाय. आमचे जे ट्युरिजम मिनिस्टर आसा खूब प्रयत्न करता, पण नुसते ट्युरिजम मिनिस्टरान प्रयत्न करूंक जायना. इट इज आमचे जे म्हणजे कशें आसा सगळ्यांनी मेळोन आमी संघटीत मेळोन आमी ते इमेज बदलपाक जाय. आणि आज इमेज बदलपाची गरज आसा कित्याक ट्युरिजम हो आज आमचो मेजर इन्कम आसा. आज ट्युरिजमा मुळे आमच्या गोव्यान ट्युरिस्ट येता म्हणून आज कितलेशे जाणांची हॉटेलां आसा, कितलेशे जाण हॉटेलां बांदतात. आज तर कशें आसा एक टायम आसले की बीच ट्युरिजम म्हणून फेमस आसले, पण आज जर ट्युरिस्ट आमचो आसा हिंटरलँड ट्युरिजमान गेल्लो आसा, आज फार्म हावसां आसा कितली पेरिफेरी, सो तेचेर आज ट्युरिजम पावल्लो आसा. पण जर एकदां ही आमची इमेज आनीक जर खराब जायत जाल्यार हे इतलो इन्फ्रास्ट्रक्चर जे कोणी प्रायवेट आसूं कोणी हॉटेलां हे केल्यात हाचो कांयच फायदो जावचो ना. सो हाचेर सिरियसनेस येवपाक जाय की कशी आमची इमेज लोकां फुडें म्हणजे भायर ट्युरिस्टा कडेन वाडटली, गोंया भायर वाडटली. हाचेर एकदम सिरियसली घेवन जर विचार करीत जाल्यारच आमचे ट्युरिस्ट जो आसा तो बिझनेस वाडटलो. आनी ट्युरिस्ट बिझनेस वाडलो की बाकीचे बिझनेस ऑटोमॅटिकली वाडटले. आमचे जे प्रवोद एरियान आसा थंय मुख्यमंत्री मातृ पितृ कल्याण केंद्र म्हणून केला सिनियर सिटीजन कपलाक, आणि ताच्या खातीर अरावंड 19 कोटी अलाउड केल्ले असतात. म्हणजेच कितें आसा सरकार जर कोणी बाबडे आसात आणि केन्ना केन्ना कशें आसता कोणाची भुरगीं भायर सेटल असतात नाल्यार कोणा भुरगीं नासता आनी ते सिनियर सिटीजन आपणाक कोण पळयतलो. फाल्यां घोव गेलो कितें बायलेक एकटो दिसता आपूण एकटीच आसा कोण पळयतलो. इनफॅक्ट परवांच म्हजेच कॉन्स्टिट्युएंट एक बायल आसली, तिचें जुनें घर आसलें, ती एकटीच आसली, तिचो कोण ना आनी पळोवपाक तिका धड काय तिचे कडेन नासले. पण हांव प्रवोद एरिया डिपार्टमेंटाक कॉन्टॅक्ट केलो आणि बिलीव मी 8 दिसांनी त्या डायरेक्टरान तिका हाडून पणजे दवरली सुद्धा. म्हणजे ती म्हणजे तिने स्वता सांगले की आपणाक कितें तरी गव्हर्मेंटाची हे दी. सो तेन्ना म्हाका कळ्ळें हिका खंय व्हरो म्हणून. आणि मागीर जेन्ना हांव फायंड आवट केलें अशें की डायरेक्टर कॉन्टॅक्ट म्हणजे इतले बरे हे सगळे स्किमी आसा आणि हे सगळे स्किमी हे रिटेन करपाक दवरला. जाय जाल्यार कॅपिटल आउटलेचेर जेन्ना जशें विजयान म्हटलें की सरकारान 55% अंडर स्पेंडींग केल्लें आसा आणि ओवरऑल ते 17% आसा. आय डू एग्री जाय जाल्यार हे स्किमी बंद करून ते 55% अंडर स्पेंडींग केल्ले आसा ते 35% करूं येता आसले. पण हे स्किमी तितले रिटेन करपाची गरज आसा. सो आय एम शुअर डावन द लायन जेन्ना मायनिंग सुरू जातलें
आणि आमचो जेन्ना मोपाचो इन्कम वाडटलो तो डेफिनेटली एकदा जसो इन्कम वाडलो काय तो कॅपिटल आउटलेचेर जो आमी पयसो जो हे कमी म्हणटा तो डेफिनेटली वाडटलो. पण डेफिनेटली हांव सांगू शकता की ही जी बजेट आसा ती प्रत्येक डिपार्टमेंटाक कॉन्फिडन्सान घेवन जाल्ली आसा, प्रत्येक लोकांक कॉन्फिडन्साक घेवन जाल्ली आसा. सो डेफिनेटली आणि आय एम शुअर आमचे मुख्यमंत्री आसा ही बजेट डेफिनेटली इम्प्लिमेंट करतले. तांच्यांनी ऑलरेडी तांच्यांनी म्हणजे त्यांनी हे इम्प्लिमेंट करतले. हांव कित्याक सांगता ऑलरेडी म्हाका दिसता खंयच्या कॉर्पोरेशनांचे मिटिंगे जायना, ऑलरेडी आमच्या कॉर्पोरेशनाचे 2दा मिटींग जाले. सगळ्यांक इन्स्ट्रक्शन आसा की कॉर्पोरेशनां सेल्फ सफिशियंट जाय. जर सगळीं जर सेल्फ सफिशियंट जालो ग्रँट जर सरकाराचे ना डेफिनेटली सरकारा कडेन पयसो खूब रावतलो अँड दॅट वील डेफिनेटली गो फॉर अ कॅपिटल आउटले. थँक्यू. Yes. तुम्ही पळयतात गोवा न्यूज हब.